सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस तसेच नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी 10 ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली। नई जिंदगी परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याबाबत महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। आयुक्तांच्या आदेशानुसार कनिष्ठ अभियंता गणेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने नई जिंदगी परिसरात कारवाई सुरू केली। या कारवाई दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले। रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड, विविध प्रकारचे साहित्य तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला। सार्वजनिक रस्ता नागरिकांसाठी खुला राहावा आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। तसेच कारवाईला विरोध झाल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता यावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांच्या उपस्थितीत महापालिका पथकाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई पूर्ण केली।